धावांचं सामना त्वरित सुरू करायचा आहे, अन्यथा 4 षटकांचा खेळवला जाईल. जितेश केवणे आघाडीचे गोलंदाज SK वॉरियर्स संघाकडून. टीम मीटिंग घेऊन देऊ नका. स्ट्राइक बॅट्समन रोशन, नॉन स्ट्राइक चेतन कदम, मॅन फ्रॉम मुलगाव, लेफ्ट हँडेड बॅट्समन. सामना सुरू. पाहूया सुरेख अशी फेकी या ठिकाणी. निर्धाव असा चेंडू. गतीमध्ये परिवर्तन. चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न या ठिकाणी, परंतु फसलेला आहे आणि निर्धाव असा चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने मारलेला फटका. सुरेख असं क्षेत्ररक्षण. तितकेच सुरेख अशी फेकी. एका धावेवर समाधान या ठिकाणी भक्ती 11 या संघाचा. खाता खुलताना. नक्कीच ऊन जास्त आहे, मार्च महिना, परंतु आयोजन तितकंही सुंदर. तिरंगा या ठिकाणी मैदानात फडकताना. पुन्हा एकदा तयार गोलंदाज. सुरेख असा मारा. पाहूया या ठिकाणी गच्चाला असं यष्टीरक्षण होताना आणि फाईन लेगच्या दिशेने गेलेला हा खणखणीत चौकार. बाईच्या स्वरूपात सुरेख अशी गोलंदाजी म्हणता येईल या ठिकाणी जितेश यांच्याकडून, परंतु अति वेगामुळे या ठिकाणी यष्टीरक्षक यांना हा चेंडू अडवता आलेला नाहीये आणि परिणाम स्वरूप फाईन लेगच्या दिशेने गेलेला हा चौकार बाईच्या स्वरूपात. धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या झाली आहे ती बिनबाद 5. उंचावर मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी. सुरेख असा अपील. सुरेख यष्टीरक्षक, कमबॅक यष्टीरक्षकाकडून. पंचांकडे दाद मागताना निर्धाव असा चेंडू. जेव्हा ड्रिंक्स मैदानात येईल आयोजकांकडून या ठिकाणी आपल्याला विनंती आहे, ड्रिंक्स मैदानात येईल तेव्हाच आपण टीम मीटिंग घ्यायची आहे. वेळ जास्त पंचांना यांना वेळ देऊ नका, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. पुन्हा एकदा तयार. उंचावरून मारलेला चेंडू. झेल आकाशात, परंतु गचाला असं क्षेत्ररक्षण म्हणता येईल या ठिकाणी. आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण. धावसंख्येत भर. बिनबाद 7 या ठिकाणी. पकडो झेल और जीतो मॅच, टेक कॅचेस विन मॅचेस या ठिकाणी. पुन्हा एकदा उंचावरून मारलेला हा खणखणीत भीमटोला षटकार. धावसंख्येमध्ये गती. धावसंख्या झाली आहे ती बिनबाद 13. आक्रमकाची सुरुवात भक्ती 11 संघाकडून. टीम मीटिंग जास्त घेऊ नका. पंचवीस मिनिटामध्ये जर आपला हा सामना इनिंग संपली नाही तर मग आपल्याला या ठिकाणी दंडात्मक कारवाई केली जाईल आपल्यावर. याची नोंद सर्व कर्णधारांनी ठेवायची आहे. 5 मिनिटांमध्ये एक षटक पूर्ण झालं पाहिजे. तयार या ठिकाणी. पुन्हा एकदा हॅलो हॅलो प्रशांत सूर्यराव आघाडीचे दुसरे गोलंदाज. उंचावरून पुन्हा एकदा आकाशामध्ये झेल. पाहूया आणि गचाल क्षेत्ररक्षण.
पंचांचा इशारा या ठिकाणी चौकार. खरोखरच नेत्रदीपक अशी फलंदाजी या ठिकाणी मैदानात भक्ती 11 संघाकडून माननीय श्री बालाराम कांबरी यांचा हा संघ. गोलंदाज असतील ते प्रशांत सूर्यराव उर्फ लाला, मॅन फ्रॉम काराव. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी आणि पंचांचा निर्णय स्क्वेअर या ठिकाणी. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव, काहीसा दबाव या ठिकाणी गोलंदाजांवर. धावसंख्येत भर, वाऱ्याच्या वेगाने या ठिकाणी धावसंख्या वाढताना. बिनबाद 18, 7 चेंडू आणि बिनबाद 18. पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने मारलेला चेंडू आणि खणखणीत चौकार. पंचांनी या ठिकाणी पंच नो बॉल कशाच्या स्वरूपात आहे? प्लेयर पंच नो चेंडू आहे नाही. पुन्हा एकदा तयार फलंदाज सुरेखाची. पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्न. पंचांकडे अपील या ठिकाणी. फेटाळलेला आहे पंचांनी अपील. मित्रांनो, जे यष्टीरक्षक असतात त्यांना नेहमी विनंती असते, समालोचन करताना आम्ही नेहमी सांगत असतो, अशा प्रकारच्या कॅच आपण जे मेन पंच आहेत त्यांच्याकडे दाद मागायची असते, लेग अंपायरकडे नाही. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न आणि कचाल क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा चेंडूच्या मागे धावताना पाहूया तो तत्पर्यंत या ठिकाणी 3 धावा पूर्ण. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही खेळाडूंमध्ये. या ठिकाणी आपल्या या सामन्यासाठी पुन्हा एकदा उंचावरून मारण्याचा प्रयत्न पाहूया. कॅच त्या ठिकाणी आणि पहिला झटका भक्ती 11 या संघाला. या सामन्यासाठी जे सामनाधिकारी आपल्याला लाभलेले आहेत, कल्याण घोरपडे साहेब, शशी साटम आणि झटका या ठिकाणी भक्ती 11 या संघाला. चैतपाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला. चैतपाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला. हॅलो, माझी वरदेवी आईचे मठ गावाला. माझी वरदेवी. धन्यवाद डीजे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 2 बाद 26. यापुढील आपण आवाज ऐकाल समालोचकांचा. माफ करा, या ठिकाणी धावसंख्या झाली आहे ती 2 बाद 25. एक स्क्वेअर अतिरिक्त चेंडू या ठिकाणी 9चा पकडण्यात आला होता. जरा जम्पिंग झालं होतं अंपायरिंग मध्ये, त्यामुळे 1 धाव या ठिकाणी कमी आहे. धावसंख्या झाली ती 2 बाद 25. यापुढील आपण आवाज ऐकाल संदीप बोराडे यांचा बुलंद आवाज. धन्यवाद अनिकेत. मनोज, सुरेख अशी रणनीती पाहतोय आपण मैदानात. 25 धावांची रणनीती 2 षटकांमध्ये आखण्यात आलेले आहे. म्हणजे नक्की दुहेरी समीकरण राखण्याचा प्रयत्न केला जातोय आणि हे दुहेरी समीकरण पुढच्या षटकात मागे टाकणार का तो गोलंदाज मनोज. सुरेख फटका पाहायला मिळतोय लॉंगॉनच्या क्षेत्रात. डीजे कृपया पंच जरा सामना थांबवायचे.
एस के वॉरियर संघाला 2 रनांची पॅनल्टी आहे. कोणीतरी टी शर्ट घातलेला नाहीये. कमिटीचा टी शर्ट हवा आहे मित्रा. टी शर्ट मध्ये फरक वाटतोय. कोणी नाही घातला. 11 खेळाडूंमध्ये कोणाचा तरी टी शर्ट मध्ये या ठिकाणी फरक दिसतोय. ओके ओके बरोबर आहे. चला जाऊ द्या. थोडी साईज मध्ये चेंजेस झाले त्यामुळे तेव्हा दुसरा सुरेख पाहतोय जबरदस्त. पुन्हा एकदा हादरा बसतोय तो मात्र फलंदाजच्या स्वरूपात. बरं ठीक आहे. पंच चालू करायचंय. झवेरी साहेब माझं ऐकता का. मॅच चालू करा. मॅच झवेरी साहेब आणि योगेश राऊत साहेब इकडे बघा. सुंदर षटकार या ठिकाणी भक्ती 11 संघाकडून मयूर हडप याच्या बॅट मधून. नक्कीच निकेल. नाही साहेब झालं. जरा डीजे मास्टर थोडं थांबायचंय. थोडं थांबायचंय. अरे संघ मालक आणि कर्णधार जरा माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. साहेब ऐका पुढं मी काय बोलतोय ते ऐका. तुमची पॅनल्टी कॅन्सल आहे. काळजी नका करू. धन्यवाद. सुरेख फटके पाहायला मिळत आहेत. डीजे मास्टर ढोल पथक थोडं थांबायचं आहे. संघ मालक आणि कर्णधार ढोल पथक. हॅलो. या ठिकाणी जर कोणाला टी शर्ट होत नसेल तर नाही पहिले नाही कमिटीला सांगून खेळायचंय. निखिल तसं नाही. तसं नाही. एक मिनिट थांब जरा. मला वाटतं आपली पीपीएल आहे. तुम्हाला ऍडजस्टमेंट नावाची गरज आहे. त्यामुळे कर्णधार आणि 12वा खेळाडू ज्यावेळी इथे येतोय आपल्या संघात असलेल्या त्रुटी आपण इथे सबूत करायच्या आहेत. ही तुम्हाला विशेष सूचना आहे. जे काही असेल शूज नसू दे काय नसू दे ते इथे शेअर करा. त्याच्यानंतर कमिटी काय निर्णय असेल तो सांगेल. म्हणजे प्रॉब्लेम होणार नाही संघ मालकांना पण आणि टीमला सुद्धा पण. नक्कीच नक्कीच ते सांगणं गरजेचं आहे थोडं. असो धावसंख्या जाऊन पोहोचले ते 41. जर आपण मैदानाकडे वळल्या मैदानापासून लक्ष विचलित होत आहे. चांगल्या प्रतीची एक जर पाहायला गेलं तर फलंदाजी पाहायला मिळते. नक्कीच संदीप साहेब या ठिकाणी रोमांचक सामना मैदानात सुरू आहे. सुरेख असा दुसरा चौकार या ठिकाणी गचाल असं क्षेत्ररक्षण एस के वॉरियर संघाकडून. मी विनंती करतो सर्व कर्णधारांना संघ मालकांना जर काही त्रुटी असतील आताच बोराडे साहेबांनी आपल्याला सांगितलं नक्कीच त्रुटी असू शकतात. इथे कमिटीला सांगून आपण एखाद्याकडे टोपी नसेल शू नसतील आपण कमिटीशी चर्चा करा. टी शर्ट फिटिंग होत असेल नक्कीच हा इश्यू आम्हाला झवेरी साहेबांनी सांगितलं की टी शर्ट त्याला कमी साईजची मिळाली होती. नक्कीच मास्टर कार्ड वापरतायत का. मास्टर कार्ड आहे. सर्व जे संघ मालक आहेत त्यांच्याकडे एक मास्टर कार्ड आहे. या ठिकाणी योगेश राऊत यांनी आपल्या मास्टर कार्डचा वापर करून मैदानात प्रवेश घेतलेला आहे. सर्व संघ मालकांना हा एक विशेष मास्टर कार्ड देण्यात आलेला आहे.
मास्टर कार्ड हा एक नवीनच प्रयोग या धर्तीवर क्रिकेटचे पंढरी म्हणून ओळखले जाणारी वांगणी या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे. मालकांना ही सुवर्ण संधी आपण मास्टर कार्डचा उपयोग करून नक्कीच पुन्हा एकदा या चौथ्या ठिकाणी षटकासाठी पाचारण केलं जाते. गोलंदाज पाहतोय आपण चौथ्या षटकासाठी येतोय तो मात्र प्रशांत. सुरेख फटका जबरदस्त पाहायला मिळालाय. कार्पेट पद्धतीचा चेंडू एकेरी स्वरूपात धाव दिले. चांगलं क्षेत्ररक्षण आपण मैदानात पाहतोय आणि या चांगल्या क्षेत्ररक्षण कृष्णा तू गत वर्षी आंबेडकर चषक आला होता. आंबेडकर चषक पाहिला, खासदार चषक पाहिला, शिवसेना चषक सुद्धा पाहिला. तू कर्जत तालुक्यात निखिल जे वक्तव्य केलास, एकदा नियमावली लागू झाली का तिला पॅनल्टीलाच सामोरं जावं लागतं. तिथे नो ऍडजस्टमेंट असते. मी विशेष कौतुक करेल आयोजकांचा आजच्या या दिवसातल्या की ज्यांच्याकडे ऍडजस्टमेंट नावाची वस्तू आहे सर्व असून सुद्धा, आणि ह्या संधीचा तुम्ही मला वाटतं खेळाडूंनी फायदा करून घेणं गरजेचं आहे. सुरेख फटका पाहायला मिळालाय. चेंडू जातोय तो मात्र समोर क्षेत्ररक्षणाच्या बाहेर. नक्कीच बोराडे साहेब या ठिकाणी मार्च महिना चालू असल्यामुळे गरमी अतिशय मैदानात आपल्याला दिसत आहे. सर्वच संघ या ठिकाणी सर्व खेळाडू त्याचबरोबर संघ मालक देखील गरमीचा सामना करत आहेत. रोमांचकारी असे सामने मैदानात. राईट मारा केलाय. सुरेख लाईन बनवले आणि पंचांकडे पंचदात स्वीकारताना दिसून येत आहेत. लेग बिफोरचा अपील यशस्वी होत आहे आणि झटका बसतोय तो मात्र भक्ती 11 संघाला. काटेकी टक्कर आहे. एकीकडे जर पाहायला गेलं तर अगोदरचा सामना रंगला होता केतन शाह आणि कुणाल शेहर यांच्या विरोधात. इथे सुद्धा तशीच रणनीती आपण पाहतोय. एकीकडे असणार आहेत ते मात्र SK वॉरियरचे झवेरी साहेब आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय संघ मालक बाळाराम कांबरे. नक्कीच बोराडे साहेब या ठिकाणी मी कौतुक करेन ते आपले मृत्युंजय ढोल पथक या ठिकाणी जर हात वर करायचंय. मृत्युंजय ढोल पथक सुरेख आपलं वाजवणी आहे या ठिकाणी. या ठिकाणी मैदानात तुफान उठताना धावान देखील या ठिकाणी जमताना आपल्याला दिसत आहेत. परंतु विकेट सुद्धा लगातार या ठिकाणी विकेटचं देखील पतन वारंवार होत आहे. धावसंख्या झाली आहे ती 5-50. अरे मित्रांनो, आयोजकांकडून तंबी येते. जे कोणी खेळाडू व्यासपीठावरती आहेत त्यांना विनंती आहे की आपल्याला पॅव्हेलियनची सोय केलेली आपण पॅव्हेलियन कडे रवाना व्हायचंय. सर्व खेळाडू आपण व्यासपीठावरती न थांबता पॅव्हेलियन कडे वळा. आणि कमिटी मेंबर्स जेवढे त्यांनी फक्त स्टेजवरती थांबायचं आहे. संघ मालक आपल्या जागेवरती आसनस्थ व्हायचं आहे. कृपया सर्वांना विनंती असेल, आपलं सहकार्य हे आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे. मित्रांनो, सामने हे आपल्यासाठीच आहेत. आपण या ठिकाणी सहकार्य करायचं आहे. सामने व्यवस्थित पार पडतील याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. नक्कीच एक ठसा या स्पर्धेच्या माध्यमातून उमटवला गेला पाहिजे. पूर्ण अंबरनाथ तालुका ठाणे जिल्ह्यामध्ये अनेक प्रेक्षक या ठिकाणी रायगड जिल्हा कर्जत तालुक्यामधून देखील या ठिकाणी 2-3 गावाची खेळाडू सुद्धा या ठिकाणी रायगड जिल्ह्यातून या स्पर्धेत सहभागी आहेत. कमबॅक करताना या ठिकाणी प्रशांत उर्फ लाला धावांवर या ठिकाणी लगाम लावण्याचा प्रयत्न SK वॉरियर संघाकडून. पुन्हा एकदा उंचावरून मारलेला हा टोळा आकाशात 150 फूट उंचावर आणि सुरेख झेल या ठिकाणी गोलंदाजाकडून. जे स्वयंसेवक आहेत कमिटीचे त्यांना विनंती असेल, आपण फक्त आय कार्ड घालून या ठिकाणी स्वस्थ बसू नये. जरा स्पर्धेवर लक्ष ठेवायचे. यापुढील फलंदाज भक्ती 11 संघाकडून सतीश दिघे. चार षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 6 बाद 51.
पाहूया अंतिम षटक या ठिकाणी एस के वॉरियर्स संघाकडून. गोलंदाज असेल तो युवराज पाटील कान्होर. या ठिकाणी गोलंदाजी करताना पाहूया चलाक असं यष्टीरक्षण या ठिकाणी, परंतु पंचांचा निर्णय स्क्वेअर मारा आणि धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे ती 6 बाद 52. खरोखर यष्टीरक्षक या ठिकाणी जीवाची बाजी लावताना 2 षटक त्यांनी या ठिकाणी हाताळलेले आहेत आणि तितकी सुंदर अशी फलंदाजी त्यांची येत्या पुढच्या डावामध्ये आपल्याला पाहायला मिळणार. पुढे एकदा तयार युवराज पाटील. पुन्हा एकदा उंचावरून मारण्याचा प्रयत्न. पाहूया या ठिकाणी सुंदर रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही खेळाडूंमध्ये. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे ती 6 बाद 53. अंतिम षटक या डावामधला. जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न भक्ती 11 संघाकडून. बालाराम कामरी यांचा हा संघ. सुरेख मारलेला हा फटका. पाहूया क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सुरेख क्षेत्ररक्षण केलेलं आहे, परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा प्रयत्न होईल धाव घेण्याचा. पंचांचा निर्णय आणि हा धावचित. अविनाश टेंबे. अविनाश टेंबे, आपण कुठे असाल तर स्टेजशी संपर्क साधा. यापुढील सतीश दिघे यांची जागा घेण्यासाठी स्वप्नील साठे मैदानात. पाहूया शेवटल्या षटकातील काही चेंडू शिल्लक. या ठिकाणी सुरेख धावा या ठिकाणी जमवण्यामध्ये यशस्वी झाले होते भक्ती 11 संघाचे खेळाडू, परंतु काहीसा लगाम धावांवर अंकुश ठेवण्याचा या ठिकाणी एस के वॉरियर्स वीरू झवेरी संघ मालक यांचा हा संघ. पुन्हा एकदा तयार स्वप्नील युवराज यांचा सामना करतील. सुरेख ऑफ साइडच्या दिशेने केलेला हा गलीच्या मधून काढलेला चेंडू. पाहूया गचाला असं क्षेत्ररक्षण आणि 3 धावा पूर्ण. सन्माननीय अविनाश टेंबे, आपण व्यासपीठाकडे यायचंय. अविनाश टेंबे व्यासपीठाकडे या. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे ती 7 बाद 58. $58 रन फ्रॉम लॉस ऑफ 7 विकेट. मित्रांनो, नक्कीच या उन्हाचा त्रास सर्व खेळाडूंना होतच असेल, तर पंचांना देखील किती त्रास होत असेल. आपण एकच सामन्यात उतरतो मैदानात, आपल्याला इतका त्रास होतो. पंच काय करत असेल मित्रांनो. पुन्हा एकदा स्क्वेअर मारा पंचांचा या ठिकाणी निर्णय आणि आज पुन्हा एकदा धावचित. कृपाई भवानीची खरी सर्व क्रिकेट संघांवरी. कृपाई भवानीची खरी सर्व क्रिकेट संघांवरी. क्रिकेट वीरांनी गरुडा परी भारी घेतली उंच भरारी. क्रिकेट वीरांनी गरुडा परी भारी घेतली. हॅलो, धन्यवाद डीजे मास्टर. ज्याच्या त्याच्या 8 बाद 59 धावसंख्या झालेली आहे. पंचांनी आज स्क्वेअर चेंडू घोषित केला होता. विकेट प्लस वाईड. शेवटच्या षटकातले काही चेंडू उर्वरित. पाहूया या ठिकाणी विकेट खूप गमावलेले आहेत भक्ती 11 या संघाने. पुन्हा एकदा सुरेख यष्टीरक्षण म्हणता येईल लाला यांचा या ठिकाणी. पुन्हा एकदा धावचीचा अपील युवराज पाटील यांच्या कडून. मित्रांनो, आज सुरुवातीचा दिवस होता म्हणून काहीशी
सामने उशिरा सुरू आणि धावसंख्या झाली आहे ती 59. 9 गड्यांच्या मोबदल्यात या ठिकाणी 59 धावा झालेल्या आहेत. खरोखरच SK वॉरियर्स या संघाने या ठिकाणी कमबॅक केलेला आहे. स्वप्नील साठे यांची जागा घेण्यासाठी या ठिकाणी अशोक मैदानात पुढच्या चेंडूचा सामना करेल. युवराज पाटील यांच्या लगेचच भक्ती 11 या संघाला विनंती असेल आपलं क्षेत्ररक्षण मैदानात त्वरित उतरवायचं मित्रांनो. अजूनही 3 या सामन्यानंतर 3 मॅच बाकी आहेत अजून. पुन्हा एकदा स्क्वेअर मारा या ठिकाणी 60 धावा पूर्ण झालेल्या आहेत 9 गड्यांच्या मोबदल्यात. खरंच भक्ती 11 हा संघ या ठिकाणी ऑल आउट होईल का किंवा किती धावसंख्या असेल या ठिकाणी या चेंडूवर आपल्याला समजेल. उंचावरून मारलेला चेंडू आणि हा षटकार. व्हाईट टाकला चेंडू मित्रा आणि या ठिकाणी आपण भुगतान केलेला आहे त्या व्हाईटचा. धावसंख्येत भर नक्कीच 9 बाद 66 आणि जरा जोरदार टाळ्या वाजवा. आजच्या दिवसातला सर्वोत्कृष्ट धावसंख्या आहे 66 आतापर्यंत. अजून 3 सामने बाकी आहेत. पाहूया खरंच SK वॉरियर हा संघ या धावसंख्या चेस करू शकतो का. ज्याच्या त्याच्या तोंडावरी दीपक चव्हाण माणूस भारी. ज्याच्या त्याच्या तोंडावरी सागर पारकर माणूस भारी. ज्याच्या त्याच्या तोंडावरी दीपक चव्हाण माणूस भारी. ज्याच्या त्याच्या तोंडावरी सागर पारकर माणूस भारी. धन्यवाद विजय मास्टर. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज फाउंडेशन. धन्यवाद विजय. BPL क्रिकेट टूर. तर मी विनंती करतोय स्कोरर निकेश राऊत यांना विनंती असणार आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे. निकेश राऊत स्कोरर यांना विनंती करतोय गुणलेखक आहात आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. हॅलो फलंदाज मैदानात रवाना व्हायचंय आपण. भक्ती 11 त्वरित आपलं क्षेत्ररक्षण सजवा. भक्ती 11 आणि SK वॉरियरचे फलंदाज मैदानात रवाना व्हायचंय. पुढील होणारा सामना कराव प्रतिष्ठान वर्सेस PM ग्लॅडिएटर. दोन्ही संघाचा कर्णधार नाणेफेकीचा कौल करण्यासाठी व्यासपीठाकडे यायचा आणि त्यांचे संघ मालक कराव प्रतिष्ठान वर्सेस PM ग्लॅडिएटर. संघ मालक संदीप बनवटे आणि त्यांच्या समवेत प्रमोद खंडागले. चला त्वरित. हा माफिया साहेब प्रणव शेलार तुमची लिस्ट येत नाही अगोदर ना त्यामुळे प्रॉब्लेम करतात. ती लिस्ट नाहीये आताची नवीन लिहून आणा 12 प्लेयरची. एक मिनिट संदीप समोर जे मॅक्झिमो उभी आहे त्या मॅक्झिमो चालकाला विनंती करतोय आपली मॅक्झिमो आपण मागे उभी करा आणि सामने पाहायला हरकत नाहीये पण आपली गाडी बाजूला घ्यायची आहे. धन्यवाद मॅक्झिमो चालक आपणास वाहन चालकाला मी खऱ्या अर्थाने धन्यवाद देतोय की एक सूचना आणि त्यांनी ती पाळली त्याबद्दल त्यांच्या आयोजकांच्या वतीने धन्यवाद देतो. पण रागावून जाऊ नका आपण सामने पाहायलात तरी हरकत नाही.
जाऊया मैदानाकडे. सलामीची जोडी मैदानात येताना दिसून येते. स्ट्रायकर एंडवरती फलंदाज प्रशांत आणि नॉन स्ट्रायकर एंडवरती जितेश आणि गोलंदाजी मार्कवरती सज्ज असणार तर भक्ती 11 संघाकडून गोलंदाज चेतन. दीपक पिशवी उचल ना, पिशवी उचल. मैदानामध्ये वादळ या ठिकाणी आधीच विलंब खूप झालेला आहे सामन्यांसाठी आणि त्यामध्ये ही नॅचरल कॅलॅमिटीज काहीसा व्यत्यय या ठिकाणी मैदानामध्ये. ग्राउंड पूर्ण चकाचक साफ झालेला मित्रांनो. ते ग्लास बघा, आपण जे पाणी पिता ते ग्लास सर्व मैदानात आलेले आहेत मित्रांनो. सुरुवात सुरेख पाहायला मिळतोय. जबरदस्त चेंडूची फिकी पाहतोय आपण. गोलंदाज चेतन याच्या गोलंदाजीतून निघालेले, कारण ज्याप्रमाणे विविध अस्त्रांचा वापर गोलंदाजाला करावा लागतो त्या विविध अस्त्रांमधलं पहिलं अस्त्र आपण पाहतोय चेतन याचा. स्ट्रायकर एंडला खेळणारा फलंदाज आपण पाहतोय प्रशांत आणि नॉन स्ट्रायकर एंडवरती जितेश. सुरेख फटका पाहायला मिळतोय. लॉंगांच्या दिशेने फटकलेला चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण आणि या चेंडूवरती आपलं खातं उघडतंय, संघाचं खातं उघडताना दिसतंय आणि धाव संख्या 2 चेंडूच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचले ती मात्र 1 वरती. एक फटका पाहतोय. स्क्वेअर लेग दिशा पारित होताना दिसत आहे. झंझावती खेळ निर्माण होते मैदानात आणि हीच झंझावती खेळी फलंदाज प्रशांतच्या फली जितेच्या फलीमधून. धन्यवाद. चेंडू जमा करायचं या ठिकाणी. दुसरा चेंडू घ्या. दरम्यान संघ मालकांची जी जागा आहे त्या संघ मालकांच्या जागेवरती प्रेक्षक वर्ग बसलेला आहे. विनंती आपणास की आपण ती जागा खाली करायची. प्रेक्षक वर्ग संघ मालकांची जी जागा आहे तिच्यावरून आपण बाजूला व्हायचं आहे. पुढील होणारा सामना काराव प्रतिष्ठान वर्सेस PM ग्लॅडिएटर. नाणेफेकीचा कौल जिंकलाय काराव प्रतिष्ठानने. क्षेत्ररक्षणाची जबाबदारी स्वीकारताना दिसणार. सुरेख क्षेत्ररक्षणला जवाब. काटेकी टक्कर मैदानी खेळ आहे आणि खरोखर सलाम केला तो मात्र या मैदानी खेळाला या क्षेत्ररक्षकाने शेवटच्या क्षणापर्यंत काय होईना परंतु चेंडू अडवणं गरजेचं होतं आणि तीच अडवणूक पाहायला मिळाले ती फलंदाजी. दरम्यान 1 धाव पूर्ण झाले. 2 धावा पूर्ण झाल्यात आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले 4 चेंडूंच्या समाप्ती अंती 9 वरती. स्वप्नील साठे खरोखर एक जबरदस्त आक्रमक क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला. चेतनची पहिल्या 2 चेंडूंवरती जर पाहायला गेलं कृष्णा चांगली रणनीती होती. तिसरा चेंडू चेतनला अपवाद ठरला. सनसनी स्क्वेअर लेग दिशेला खेच निर्माण झाली. षटकार पाहायला मिळाला आणि त्याच्यानंतर 4था चेंडू 2 धावा. 5वा चेंडू निर्धाव. 6व्या चेंडूवरती काय होणार अद्याप धावा दिल्यात त्या मात्र 9. धोका असतो 6व्या चेंडूला कृष्णा. सुरेख गोलंदाजी लाईनचा वापर गती आणि वेगावरचं नियंत्रण प्रस्थापित करतोय मैदानात. एक षटकार जर झाला नसता तर नक्कीच्या गोलंदाजी लाईन कुठल्या जवळ असते. 6 चेंडूंमध्ये अवघ्या धावा दिल्यात त्या 9 आणि नक्कीच पहिलं षटक चेतनचं संपलंय परंतु सलामीची जोडी अजूनही मैदानात पाहायला मिळते. ही सलामीची जोडी प्रशांत आणि जितेश यांच्या स्वरूपात आपण पाहतोय. 67 धावांचं लक्ष गाठायचंय. विजयाची धुरा सांभाळायची. अजूनही 24 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 24 चेंडूंमध्ये
58 धावांची गरज आहे, ती मात्र SK वॉरियर्सला. गोलंदाजी मार्क वरती सज्ज गोलंदाज हरेश. सलामीची जोडी आपण पाहतोय प्रशांत आणि जितेश यांच्या स्वरूपात. हरेश केवणे पाहतोय आपण. सुरेख जबरदस्त माल्टी हिट पाहायला मिळतोय. चेंडूने गाठलं परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे. चुकीचा अंदाज पाहतोय आपण. वाऱ्याचा फायदा करून घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होता तो क्षेत्ररक्षकाला, परंतु चुकीच झाली. कारण नेहमी आम्ही म्हणतो जिकडे वारा तिकडे मारा, परंतु सध्या तरी वाऱ्याचा रुख वेगळा होता आणि तोच वारा चेंडूला पुन्हा एकदा बॅकफुटवरती घेऊन आला. क्षेत्ररक्षकाला सुवर्ण संधी होती, ती संधी दवडली क्षेत्ररक्षकाने. हवेत हात केले परंतु चेंडू बऱ्याच अंशी वेगळा निघून गेला आणि दरम्यान या धावसंख्येने दुसऱ्या षटकाचा श्री गणेश होतोय जाऊन पोहोचली ती 11 वरती. 11 बळीचा बकरा सुरेख पाहायला मिळतोय. चांगली रणनीती, निर्धाव चेंडूची सांगता. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज हरेश याच्या भात्यातून पुन्हा एकदा राईट मारा. आखोड्या टप्प्याचा चेंडू, समाचार घेता आला नाहीये. गोलंदाजाला चांगला धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 19 वरती. लाला क्या बात आहे निखिल, तुम्ही स्थानिक रहिवासी आहात त्यामुळे थोडे टोपण नाव माहिती आहेत, परंतु असो लालाच नाव पुकारूया आपण. आखोड्या टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू ट्रॅव्हल केलाय सिलिमिडॉन क्षेत्रामध्ये. एकेरी स्वरूपात धाव आणि एका धावेच्या मदतीने 2 षटकांचा श्री गणेश संपलाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचले ती मात्र 20 वरती. धन्यवाद डीजे पंच. हॅलो, धन्यवाद डीजे पंच. या खेळाडूंना फक्त पाणी पिण्यासाठी वेळ दिलेला आहे, टीम मीटिंग साठी नाहीये. अन्यथा शेवटचा सामना हा आपल्याला रद्द करावा लागेल. म्हणून सांगतो लवकरात लवकर, नाही तर पुढील सर्व सामने 4 षटकांचे खेळवले जातील. समोरच्या ज्या इमारतीमध्ये कोण जर राहत असेल मित्रांनो, त्या इमारतीमध्ये एक आरशी या ठिकाणी येत आहे. आवाज जर आमचा येत असेल कृपया कुठला तरी ताट बाहेर ठेवला गेलेला आहे आणि त्याचं रिफ्लेक्शन थेट या ठिकाणी कमिटी मध्ये बसलेल्या लोकांना या ठिकाणी त्रास होत असेल. कोण या ठिकाणी असेल त्यांनी कॉल करून त्यांना सांगायचं त्या ठिकाणी नक्कीच. आणि मैदानाबाहेर गाडी पार्क करताना त्याचा आरशी परावर्तित होऊन या ठिकाणी खेळाडूंना कुठल्या प्रकारचा त्रास होईल अशा गाड्या आपण बाहेर देखील पार्क करायच्या नाहीयेत. पंच सामन्याला आपण खूप वेळ देत आहात असं आम्हाला वाटतं या ठिकाणी आयोजकांना. 25 मिनिटाच्या आत असा एक डाव समाप्त झाला पाहिजे अशी वारंवार सूचना या ठिकाणी आयोजकांकडून आम्हाला येत आहे. यापुढील आवाज आपण ऐकणार आहात कृष्णा भावरे. धन्यवाद निखिल शेलवले. आपण खऱ्या अर्थानं या पंचकृषीतील एक चांगले समालोचक आणि जसं आपण म्हटलं होतं की शासकीय सेवेत रुजू असताना सुद्धा एक क्रिकेटची आवड जी जपले
खरोखरच असं असणं गरजेचं आहे. आपण जर का उमेश यादवचा विचार केला, भारतीय संघातील एक वेगवान गोलंदाज जो नागपूर पोलीस स्टेशनमध्ये, नागपूर सिटी पोलीस स्टेशनमध्ये पोलीस सेवेत कार्यरत होता, पण आज इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये क्रिकेट खेळतोय. तर क्रिकेटची आवड असणं गरजेचं आहे. सुरेख चेंडू तितकं चांगलं प्रहार पाहायला मिळाला. मिडविकेट क्षेत्ररक्षक तैनात आहे. क्षेत्ररक्षकाने थोडीशी चुकी केली आणि पंचांचा नो चेंडूचा इशारा येतोय. निश्चितच 1+2 अशा एकंदरीत 3 धावा मिळत आहेत आणि या 3 धावेच्या बरोबरीनं धावसंख्या होती आहे 23 धावा. ज्या 67 धावांचा पाठलाग करायचा आहे, 67 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 23 धावा जमवल्यात. विजयासाठी येणारे 18 चेंडू आणि 44 धावांची आवश्यकता असणार आहे. 18 चेंडू 44 धावा, षटकार आणि चौकारांची आताशबाजी होणं गरजेचं आहे. तत्पूर्वी मी डीजे मास्तरांना विनंती करेन की मायक्रोफोनचा आवाज वाढवायचा आहे. प्रेक्षकांपर्यंत आमचा आवाज पोहोचत नाहीये. बरेचसे प्रेक्षक नाराज आहेत. एक जबरदस्त शृंखला आहे, भव्य दिव्य आयोजन आहे आणि या आयोजनामध्ये प्रेक्षकांना आवाज पोहोचणं गरजेचं आहे. कारण प्रेक्षक म्हणतायत कर्जत परिसरातून आज सुरेख चेंडू जबरदस्त प्रहार केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषा पलीकडे 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद. मला वाटतं द्विगुणित झालेला दिसतोय आवाज त्या ठिकाणून या ठिकाणी परत पोहोचला. निश्चितच निखिल, जर का एखाद्याला प्रोत्साहित करायचं असेल, मी असं म्हणत नाहीये की त्यांना प्रोत्साहन मिळालं, खऱ्या अर्थानं त्या तरुणींनाही प्रोत्साहन मिळालं. ते तरुण युवक जे आहेत, काही बाल कलाकार सुद्धा त्या मृत्युंजय पथकामध्ये आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा आपण टाळ्या वाजवल्या पाहिजेत. कारण रखरखत ऊन आहे, आपल्यासारख्यांची लाही लाही झाली आहे. सुरेख चेंडू जबरदस्त प्रहार करतोय. मिड ऑफ क्षेत्ररक्षक चेंडू खाली तैनात होतोय. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एकेरी धावसंख्या होतीये आणि या एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होती 28 धावा धाव फलकावर येत आहेत. गोलंदाज तयार आहे. चेतन गोलंदाजी मार्कवर आहे. फलंदाज स्ट्रायकर एंडला प्रशांत. सुरेख चेंडू जबरदस्त प्रहार करतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली तैनात आहे. पंचांचा 9 चेंडूचा इशारा येतोय. 1+1 अशा एकंदरीत 2 धावा मिळत आहेत. नशीब बलवत्तर या फलंदाजाचं, दैव त्याच्या पाठीशी आहे. पुन्हा एक सुरेख चेंडू, यावेळेस टॉप एज लागते. चेंडू जातो शॉट फाईन लाईक सीमा रेषा पलीकडे 4 धावांसाठी. एकूण धावसंख्या 34. सन्माननीय ऍडव्होकेट किरण बनोटे आणि राजेंद्र देशमुख संघ मालक आहेत काराव प्रतिष्ठान. सन्माननीय ॲडव्होकेट किरण बनवटे साहेब येथे आले, त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. ज्यांनी मॅन ऑफ द सिरीज जी मालिकावीरासाठी बाईक प्रदान केले या ठिकाणी ॲडव्होकेट किरण बनवटे साहेब, त्यांचं आयोजकांच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज फाउंडेशनच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत. ते या ठिकाणी उपस्थित आहेत. तर एक सुरेख चेंडू टाकतोय गोलंदाज चेतन. निर्धाव चेंडूची सांगता होतीये आणि या निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर धावसंख्या स्थिरावते. स्ट्रायकर एंडला फलंदाज प्रशांत उर्फ लाला जबरदस्त प्रहार करतोय. चेंडू लॉंग ऑफ सीमा रेषा पलीकडे 1 बाउन्स चौकार. धन्यवाद सर. मोरया आनंदी संघाचे खेळाडू आपले संघ मालक बॅकस्टेज आपली वाट पाहत आहेत. मोरया आनंदी संघाच्या खेळाडूंना विनंती आहे की आपले संघ मालक बॅकस्टेज आपली वाट पाहत आहेत. समालोचन कक्षाच्या मागे ते आपली वाट पाहत आहेत. आपण तेथे जायचं आहे.
षटक संपल्याचा इशारा येतोय. पंचांचा इशारा आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या होती 38. विजयासाठी अजूनही 29 धावांची आवश्यकता. निकेश राऊत आपण येणारे 12 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता असणारे विजयासाठी एसके वॉरियर्स संघाला. आणि जमेची बाब आहे एसके वॉरियर्स संघामध्ये ती सलामीची जोडी अजूनही क्रीजवर सज्ज. नशीब बलवत्तर होतं जे चौथ्या चेंडूवर झेल टिपला होता, पण तो नो पंचांनी घोषित केला होता चेंडू. आणि त्या नो चेंडूच्या इशाऱ्यामुळे या प्रशांत फलंदाजाचं नशीब बलवत्तर होतं. पंच सामना चालू करायचा आहे. जे खेळाडू आहेत भक्ती 11 संघाचे क्षेत्ररक्षक जे आहेत त्यांना विनंती आहे की आपण आपलं क्षेत्ररक्षण, फिल्डिंग पोझिशन आणि फिल्डिंग पॉइंट्स यानंतरचा होणारा सामना आहे काराव प्रतिष्ठान वर्सेस PM ग्लेडिएटर. नाणेफेकीचा कौल झालाय. काराव प्रतिष्ठान नाणेफेकीचा कौल काराव प्रतिष्ठानच्या वतीनं. तर निश्चितच काराव प्रतिष्ठानचे संघमालक टीम पॅकर संदीप बनोटे आणि राजेंद्र देशमुख. संदीप बनोटे आणि राजेंद्र देशमुख यांनी हा काराव प्रतिष्ठान संघ पॅक केलाय. सुरेख चेंडू, जबरदस्त प्रहार पाहायला मिळतोय. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आणि अवघी 1 धाव मिळतीये. या 1 धावेच्या बरोबरीनं धावसंख्या होतीये 39. गोलंदाज तयार आहे मयूर. स्ट्रायकर एंडला फलंदाज प्रशांत उर्फ लाला चांगला फलंदाज आहे. स्टायलिश प्रहार करतोय. पॉइंट सीमारेषेलगत चेंडू येतोय. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण सुरक्षित पॉपिंग क्रीज मध्ये. आणि या 2 धावेच्या बरोबरीनं धावसंख्या होती 41 धावा. ज्या 12 चेंडू 29 धावांची आवश्यकता होती तिथं मात्र आता समीकरण बदलत आहे. 10 चेंडू 26 धावांची आवश्यकता. निश्चितच पहारा देत आहेत या ठिकाणी बुलेट राजा. खऱ्या अर्थाने मी आयोजकांचं कौतुक करेन की ड्रिंक्स साठी पहिल्यांदा असं पाहिलंय की बुलेट बाईक जी ड्रिंक्समॅन वापरतायत. खरोखरच आयोजकांचं कौतुक करेन. तर गोलंदाजाचंही कौतुक करायला हवं. तर छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठानाचे फाउंडेशनचे अध्यक्ष आदरणीय दीपक चव्हाण यांचे सुपुत्र मात्र बुलेटचा पहारा देत होते संपूर्ण ग्राउंडला. तर यावेळेस मात्र पहिला हादरा बसतोय. फलंदाज बाद होतोय लाला. प्रशांत हा फलंदाज जेल बाद होऊन माघारी येतोय. बरोबरीनं धावसंख्या होतीये 43 धावा धावफलकावर येत आहेत. विजयासाठी ज्या 67 धावांचा वाटला करायचा त्या आतापर्यंत 43 धावा जमवल्यात. अजूनही 24 धावांची आवश्यकता आहे. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. चेंडू आणि फळीचा संपर्क होत नाहीये. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू सामावतोय. 55 षटक संपल्याचा निर्वाळा येतोय. येणारे 6 चेंडू 24 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 24 धावा. अतिशय रोमांचक स्थितीमध्ये येतोय सामना. सामना कोण जिंकणार कोण हरणार, कारण हवेची दिशा मात्र आता राईट हँड बॅट्समन साठी जो उजव्या हाताने फलंदाजी करणार आहे ते फलंदाजीसाठी पूरक असणार आहे. पण ती फलंदाजी होते का? गोलंदाजी मार्कवर येतोय गोलंदाज संतोष कडव. तर स्ट्रायकर एंडला फलंदाज असणार आहे. तर या धावा देण्यापासून वंचित राहतोय का, वंचित ठेव का या संघाला? कारण वंचित ठेवणं गरजेचं आहे जर विजयी व्हायचं असेल. पण ते वंचित ठेवण्यासाठी सफल होतंय का हे पाहणं गरजेचं आहे. तत्पूर्वी वळूया मैदानाकडे. धन्यवाद. निश्चितच उद्या सकाळी ठीक 8 वाजता सामने चालू होणार आहेत असं आयोजकांच्या वतीने सूचित करण्यात येत आहे. तर आम्हालाही ठीक 8 वाजता म्हणजे सकाळी 6:30ला घर सोडावं लागणार आहे निखिल, कारण अगदीच वावरले इथून यायचं आहे. पुन्हा सुरेख चेंडू डाव्या एसटीच्या समोरून जातोय. पंचांचा इशारा येणं बाकी आहे. लेग बाईचचा इशारा येतोय. बाईचचा इशारा येतोय. अव्हांतर धाव मिळते आणि या अव्हांतर धावेच्या बरोबरीने धावसंख्या 1ने पुढे सरसावते. धावसंख्या होतीये 50 धावा. 4 चेंडू 17 धावांची आवश्यकता. येणारे 4 चेंडू 17 धावा. स्ट्रायकर एंडला फलंदाज असणार आहे
युवराज पाटील, जितेश स्ट्रायकर एंडला फलंदाज जितेश, गोलंदाज संतोष. जितेश हा सामना जिंकवतोय का? जर का जितेशने हा सामना जिंकवला तर निश्चितच जितेश या सामन्याचा हिरो असणार आहे आणि जितेशने ते सिद्ध केलंय की मी हा सामना जिंकवणार. चेंडू भिरकावलाय डीप मिड विकेट सीमा रेषेपलीकडे. 6 धावांसाठी षटकार. पालखी निघाली शिर्डीला, कशी पालखी निघाली शिर्डीला, पोरपोरी नसताना पालखीला माझे धन्यवाद डीजे. धन्यवाद तुझे मास्टर. नक्कीच या सामन्यात थरार निर्माण झालेला आहे. 3 चेंडू आणि धावा पाहिजेत त्या 11. नक्कीच अजूनही SK वॉरियर हा संघ सामन्यामध्ये. येणारे 3 चेंडू निखिल आणि 11 धावांची आवश्यकता. आणि मगाशी संदीप बोराडे म्हटले होते की जिकडे वारा तिकडे मारा. तेच जाणले या जितेश फलंदाजाने. ज्या साईडला वारा आहे त्याच दिशेने फलंदाजी करतोय. पुन्हा एक सुरेख चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेपलीकडे. गगनचुंबी षटकार. डिझास्टर. या जितेश तयार. निश्चितच देखील आपण म्हणतोय की जितेश हा फलंदाज वादळ आले. खऱ्या अर्थाने आपण म्हणतो वादळ जे मैदानामध्ये आलंय ते वादळ म्हणजे जितेश. जितेशने जे वादळ मैदानामध्ये ज्याने बॅक टू बॅक 2 षटकार मारून वादळ निर्माण केलंय आणि वारा वादळ सुद्धा मैदानामध्ये आलाय. पण कोण जिंकणार कोण हरणार? पंचांकडे जोरदार अपील, पण पंचांनी स्क्वेअर चेंडूचा इशारा दिलाय. आव्हांतर धाव मिळतेय. आव्हांतर धावेच्या बरोबरीनं धावसंख्या 1 ने पुढे सरसावतीये. धावसंख्या होतीये 63 धावा. विजयासाठी 2 चेंडू 4 धावांची आवश्यकता. एक चौकार जरी मारला पण जो मास्टर कार्डचा उपयोग करण्यात आला या ठिकाणी खऱ्या अर्थाने मी तर म्हणेन खूप चांगला नियम आहे. पण हा नियम प्रो कबड्डीला लागू असतो. प्रो कबड्डीमध्ये सबस्टिट्यूशन असतात आणि तसंच मास्टर कार्ड सुद्धा पॅकरला दिला जातो. यावेळेस मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. सुंदर झेल टिपला जातोय. फलंदाज बाद. ये मिट्टी है माँ हमारी, खेल है इस मिट्टी का, जो खेलेगा नक्कीच या ठिकाणी जितेश यांची जागा घेण्यासाठी मनोज, मी आपल्याला सांगू इच्छितो हा खेळ आहे. दिस इज द गेम ऑफ अनसर्टनिटी. अनिश्चिततेचा खेळ क्रिकेट मानला जातो. नक्कीच जितेश याचा प्रयत्न. जोरदार टाळ्या वाजवायचे. त्यांचे मावळे या ठिकाणी खूप खुश आहेत. जितेश यांनी अतिशय सुरेख असा सामना फिरून दिलेला आहे मित्रांनो. परंतु या ठिकाणी लढाई अपुरी सोडलेली आहे. त्याची जागा घेण्यासाठी मैदानात मनोज राऊत, मॅन फ्रॉम कान्होर. आता सामना दोन्ही बाजूनी झुकलेला आहे मित्रांनो. क्षणोक्षणी प्रत्येक चेंडूवर हा सामना कलाटणी मिळत आहे सामन्याला. नक्कीच असं वाटलं होतं आपल्याला जितेश हा सामना जिंकून देईल, परंतु त्याच्या प्रयत्नांची पराकाष्ठा या ठिकाणी अपूर्ण. मनोज राऊत या ठिकाणी 1 चेंडू आणि 4 धावा. सामना करतील मनोज राऊत. पाहूया. प्रेक्षक मात्र या ठिकाणी प्रेक्षकांना असंच सामन्याची मेजवानी हवी असते आणि तसाच सामना मैदानात सुरू आहे. एकतर्फी सामना जर झुकला तर प्रेक्षक मात्र नाराज होतात. आणि या ठिकाणी दोन्ही तयार. संतोष विपक्ष मनोज. उंचावरून मारला चेंडू. क्षेत्ररक्षक या ठिकाणी पाहूया आणि हा झेल सोडलेला आहे. बघूया आपण या ठिकाणी. पालक मंत्री प्रीमियर लीग, बीपीएल मांगनी क्रिकेट प्रीमियर लीग, बीपीएल पालक गाय SK वॉरियर्स, SK वॉरियर्स, बीपीएल मांगनी क्रिकेट प्रीमियर लीग. हॅलो हॅलो डीजे मास्टर
जल्लोष आपण मागे साईडला करायचंय. अभिनंदन जिंकलेले संघाचे, हारलेले संघाचे आभार. या ठिकाणी बघा मित्रांनो, मी सांगितलं होता दिस इज द गेम आणि गेम इज अ अनसर्टन्टी गेम आहे, अनिश्चिततेचा खेळ आहे. सामना केव्हाही झुकू शकतो कोणत्याही बाजूनी. नक्कीच या ठिकाणी आपलं PPL गाण्याचे जो गाणं ज्यांनी गायलेला आहे ते चेतन पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. कृपया आपण व्यासपीठावर आसनस्थ व्हायचे. यापुढील होणारा सामना काराव प्रतिष्ठान विपक्ष PM ग्लॅडिएटर या संघाने आपलं क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं मित्रांनो. माफ करा, काराव प्रतिष्ठान संघाचं या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे. लगेचच अजून 3 सामने बाकी आहेत मित्रांनो. संदीप बोराडे आपण यायचे 1-2 मिनिटं